नमस्कार मित्रांनो, मी आलेले आहे आपले बिझनेस मार्केटिंग टीमकडून. आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हॉटेल जय मल्हार यांना. आज आपण मुलाखत घेणार आहोत हॉटेल जय मल्हारचे सर्वेसर्वा अजित निंबाळकर यांची. नमस्कार. नमस्कार अजितजी. इंदापूर तालुक्यातलं सगळ्यात मोठं हॉटेल म्हणजे हॉटेल जय मल्हार. एवढं मोठं ब्रँड क्रिएट केलं आहे अजितजींनी. तर त्यांनी हे कसं लोकांना एकजूट कसं केलं याबद्दल आपण त्यांच्याशी थोडीशी चर्चा करूया. तर अजितजी, तुम्ही याबद्दल काय म्हणता? काय नाही बघा, सगळ्यात महत्त्वाचा विषय क्वालिटी द्यावं लागते लोकांना. आणि क्वालिटी बरोबर आता क्वांटिटी तर काय सगळे कोणी देऊ शकतं. क्वांटिटी काय तुम्ही घरी नेऊन खाल्लं किलो 2 किलो शिजवून तरी काय तुम्ही सुद्धा खाऊ शकताय घरी नेऊन. पण क्वालिटी ज्याला म्हणतात क्वालिटीमुळं लोक आपल्यावर एवढे तुम्हाला सांगतो प्रेम दाखवत आहेत सगळे लोक. खतरनाक नियोजन झालं सगळं. आणि सोशल मीडियाचा वापर म्हणा, सोशल मीडियामुळं एवढं भारी झालं, बदलून टाकलं सगळं. तर आपला दुसरा प्रश्न आहे की तुमची महाराष्ट्रात सगळ्यात गाजलेली थाळी म्हणजे सुका पाटील थाळी. त्याच्यामागे तुम्ही जे सुका पाटील नाव दिलंय त्या थाळीला, ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? आता तुम्हाला तर माहीतच असेल, मध्ये मागच्या एक वर्षभर झाला असेल ट्रेंड आला होता बघा सुका पाटील थाळी. ती बजरंग तात्याने कहाणी सांगितली सुका पाटलाची. ते आपलं असं बघत होतो व्हिडिओ ही, म्हणलं आपल्या थाळीलाच जर नाव दिलं सुका पाटील थाळी तर काय होईल. तर खरं आम्ही दिलं, एवढा चांगला प्रतिसाद मिळाला. आणि ती काय आपलं जेवण अनलिमिटेड तुम्हाला तर माहितीच आहे. मग ती नेमकं सुका पाटील थाळी आणि ते अनलिमिटेड जेवण, ते दोघं सगळं मिळून ती कॉम्बिनेशन भारी झालं. त्याच्यामुळे त्याचा पण प्रतिसाद चांगला मिळाला. पण सुका पाटील थाळीबद्दल बोललो तसं तुमचं जे हॉटेल जय मल्हार हे नाव तुम्ही हॉटेलला दिलंय, हे तुमचं नाव पहिल्यापासून आहे की तुम्ही आता तुमच्या हॉटेलचं नाव बदललं? तसं पाहायला गेलं तर आमचं 20 वर्षापासून हॉटेल आहे. आमचे वडील, आमच्या घरचे सगळे बघत होते. मी पण आता लहानपणापासून बघतोय हॉटेल लाईनमध्येच आम्ही सगळेजण आहे. मग तुम्हाला सांगतो काय, आमच्या हॉटेलचं नाव पहिलं हॉटेल वैशाली गार्डन म्हणून होतं. काय झालं त्यावेळेस काय आम्ही असा सोशल मीडियाचाही वापर करत नव्हतो. काय असं लोकलला असं हॉटेल असल्यावर होतं, ते काय एवढं विशेष वाटलं नाही. मग असं मध्ये काय झालं, जरा ट्रेंड आला एक फ्रँचायझी घेणं, कोणाच्या हे करणं. तर आम्ही पण असंच फ्रँचायझी वगैरे घेतल्या. पण काय झालं, अशी फसवणूक वगैरे होत आहे ते फ्रँचायझीमध्ये तुम्हाला सांगतो. मग तुम्हाला सांगतो काय होते, फ्रँचायझी कोणाच्या घेतल्या, एक जणाला व्यवसाय परवडा नाही. हॉटेल व्यवसाय दोघं जणात कसं काय परवडणार हॉटेल व्यवसाय सांगा की तुम्ही मला. ती फ्रँचायझी घेणं काय सुद्धा काय करणं आहे. मग काय आम्ही निर्णय घेतला की आपलं ती फ्रँचायझी बंद झाल्यानंतर आता हॉटेलला नाव द्यायचंय. खरं तर बघायला गेलं आमची घरची म्हणत होती जुनंच नाव देऊया. तर मी म्हणलं माझ्या डोक्यात एक आयडिया आली, आपले जेजुरीचे खंडेराया आपले कुलदैवत. मग ती कुलदैवत आमच्या कुलदैवताचं नाव देऊ म्हणलं, हॉटेल जय मल्हार लाखेवाडी. जसं ती नाव दिलंय, अहो असली प्रगती झाली ना, पावर खतरनाक. नाव दिल्यापासून आमचं खूप चांगलं झालं, खतरनाक सांगतो, चेष्टा करत नाही. एक कोट जय मल्हार. तर आता आपण जाणून घेतलं तुमच्या हॉटेल व्यवसायाबद्दल. तुमचा महाराष्ट्रात ब्रँड तुम्ही क्रिएट केलंय की तुमच्या हॉटेलच्या तर ह्याच्यावरती 15,000 फॉलोअर्स आहेत, पण तुमच्या वैयक्तिक अकाउंटवर देखील 5,000 फॉलोअर्स आहेत. तर सगळ्यांनाच अशी इच्छा आहे की तुमचं वैयक्तिक आयुष्य काय? वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं म्हणलं तर तुम्हाला सांगतो, मी वयाच्या 16व्या वर्षी मी शिक्षण बंद केलं आर्थिक परिस्थितीमुळे. तसं बघायला गेलं मग आमच्या वडिलांकडं ते टमटम वगैरे होते. वयाच्या 16व्या वर्षी तुम्हाला सांगतो मी ड्रायव्हिंग शिकलो बघा. खरं सांगायचं म्हणजे अशी तुम्हाला सांगतो, लोक अशी 16 वर्षात पोरगं तुम्हाला माहिती आहे केवढं असतं, एवढा होतो. मग अशी बघायची लोक पुण्य येणार, ड्रायव्हर आहे का नाही त्या टमटममध्ये. तर सत्य परिस्थिती अशी आहे, काय लोक तर साईड पट्टी गाड्या लावून उभं राहिली, ड्रायव्हर नाही बिगर ड्रायव्हरचं टमटम चालते बोलून. मग तुम्हाला सांगतो एक परिस्थिती तर अशी आली, आम्ही एक जणाला शेतकऱ्याला घेऊन गेलो असं रानात काहीतरी आणायला. माझ्याकडून काय झालं, गाड्याशी थोडीशी फिरली, मग पहिलवान लोक होती 2 पाठीमागनं बुलेटवर येत होती. मग माझ्याकडून धक्का लागला, मला आवाज आला, मी उठून डायरेक्ट त्या सीटवर बसलो आणि ती माणूस होता त्याला ड्रायव्हर सीटवर बसवलं. तर ती पहिलवानं 2 आली, धरलं त्या माणसाला, बाहेर काढलं, बादा भाडवला त्याला बरं का, लय मारला.
आणि शेवटी ती माणूस म्हणला ऐकून घ्या माझं. ती म्हणली काय ऐकायचं तुझं? तर ती म्हणला मी ड्रायव्हर नाही, तो ड्रायव्हर आहे. त्याला जास्त मारला त्या लोकांनी. का? खोटं बोलतोय, बारके पोरांवर नाव घेतोय, ड्रायव्हर तू नाही, मी नाही, ती आहे. हा, कळतं का तुला? तर ही सगळी गोष्ट झाली. ती पहिलवानं गेली. परत आम्ही जवळ टमटम मध्ये बसलो. टमटम मध्ये बसून 1 किलोमीटर पुढे आल्यावर तो माणूस मला काय म्हणला, मला भीती काय होती, आता ही आपल्या घरी वडिलांना जाऊन सांगणार याच्यानं असं झालं नाही, ह्याच्यामुळे मला मार खावा लागला, ही मला भीती होती. तर तो काय म्हणला पुढे 1 किलोमीटरवर येऊन, तो माणूस ज्याने मार खाल्ला होता ते म्हणला कोणाला काय सांगू नको. परत ती गोष्ट कळली आमच्या गावात बरं का. तो इतके हसत होते लोक. तर ही परिस्थिती सत्य आहे, हे घडले. आणि परत नंतर हे सगळ्या गोष्टी झाल्यावर मग टमटमी नसल्याच्या नंतर परत मग मी परत गेलो बघा बारामतीला. काय कंपन्यात, पाण्याच्या कंपनीत काम केलं, बऱ्याचशा जागेवर कामं केली. नंतर परत सांगतो तुम्हाला, मला ते फार कामं लावायला लागली लोक. परत मी आलो घरी. परत मग असं काय आमचे काय पाहुणे होते, मग त्यांच्याकडे ट्रकचं होतं, पाहुण्यांचं चांगलं चाललं होतं ते. मग पाहुण्यांच्या ट्रक चांगल्या चाललेल्या. मग आमचे वडील म्हणले बाबा आमची ट्रक चालेल का एखादी. मग तुम्हाला सांगतो पाहुण्यांच्या ट्रक होत्या. मग आम्ही पण ट्रकच्या व्यवसायात घुसलो ना. ऑलरेडी मी तर त्या बारामतीत असताना लायसन्स वगैरे काढली होती. मग काय ट्रकचं तुम्हाला सांगतो व्यवसाय करायचा पाहुण्याच्या ह्याच्या करून. मग परत हेवीचं लायसन हे घेतलं काढून. मग काय ट्रक वगैरे घेतली, आयशर 6 चाकी आयशर घेतली. चालवली तुम्हाला सांगतो चांगलं चाललं होतं. जोपर्यंत गाड्या नवीन आहेत त्या की चांगलं चालते. पण त्या ट्रक व्यवसायात एवढ्या अडचणी तुम्हाला सांगतो, एवढ्या अडचणी आल्या. तुमचं फायनान्स असतील, अहो इतक्या अडचणी. ते परत तुमचं ती RTO डिपार्टमेंट असेल. अहो तुम्ही सांगताय उद्योजक बना, युवा उद्योजकांना उद्योग करा, उद्योजक बना. आणि तुम्हाला सांगतो युवा उद्योजकांनी असं माझ्यासारख्या युवा उद्योजकांनी हेवीची लायसन काढणं किंवा ट्रक घेणं आणि रस्त्याने चालवणं. आताची परिस्थिती अशी आहे त्या ट्रक धंद्यातली, तर तुम्हाला ओव्हरलोड धंदा केल्याशिवाय तर परवडतच नाही. मग ते ओव्हरलोड धंदा केला की त्यात कोण इन्व्हॉल्व येते, तुमचं ते RTO डिपार्टमेंट. अहो काय सांगतोय. आणि परत त्या कंपन्या ही परत तुम्हाला सांगतो कितीतरी वेळा त्या RTOने माझी गाडी धरली, कितीतरी वेळा. आणि एवढं ओव्हरलोड वाहतूक करून पण कधी परवडलं नाही त्या ट्रक व्यवसायात. तरी पण ती फायनान्स थकलेलं, तरी पण ती फायनान्सवाली रोज दारात कसं तरी शेवट नेलं. परत कुठनं बुद्धी सुचली, परत 12 चाकी गाडी घेतली. परत 12 चाकी गाडी घेतल्यानंतर परत त्याच अडचणी. म्हणजे किती आता युवा उद्योजक वर व्हा म्हणताय, पण युवा उद्योजकाच्या मागं तुम्हीच परत ही सगळी लोक आमच्याच मागं. ही RTO डिपार्टमेंट उठलं की सुटलं धरा याची गाडी, उठलं की सुटलं धरा याची गाडी. धंदाच नाही राव. दमलो पैसे भरून 4-5 लाख रुपये तर RTOलाच दिला असतील माझ्या काळात मी. मग तुम्हाला सांगतो शेवटपर्यंत मग ही सगळं होस्तोर 12 टायर ट्रक आयशर ट्रका विकून पण माझ्यावर 10 लाख रुपये खर्च होत. नंतर मग काय ठरवलं बाबा आता हे ट्रक व्यवसाय करायचाच नाही. मग परत मग तुम्हाला सांगतो आपल्या वडिलांचा जुना व्यवसाय हॉटेल व्यवसायातच परत लक्ष घातलं. आमचे काय भाचे हे होते, त्यांच्या मदतीने तुम्हाला सांगतो आधी पण आता 20 वर्षापासून हॉटेल व्यवसाय होता, पण आता साधा जेच करते तसं. मग आमचे भाचे होते, त्यांच्या मदतीने थोडंसं सोशल मीडियाचाही वापर करून मग आपल्या हॉटेल जे मला लाखेवाडी नाव दिलं आपल्या कुलदैवताचं खंडेरायाचं. तसं मग तुम्हाला सांगतो प्रगती. आणि आत्ता नव्यानेच आपण चालू करतोय हॉटेल जे मल्हार लाखेवाडीची शाखा नंबर 2 इंदापूरमध्ये. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला विचारायची होती की तुम्ही अख्ख्या मुलाखतीमध्ये हे लिंबू का घेऊन बसलाय, हा मला खरंच पडलेला प्रश्न आहे. अहो ह्या लिंबात तर सगळी जादू आहे. ह्या लिंबात तर काय जादू आहे माहिती आहे का, जी तुम्हाला तुमच्या जळकी लोक असतात बघा तुमच्याकडे जळकी, तर ह्या लिंबात एवढी पावर आहे. डायरेक्ट काय करायचं माहिती आहे का, डायरेक्ट दिवसातून 1-2 वेळा लिंबाचं झाड जर असलं तुमच्यापाशी उत्कृष्टच लिंबाच्या झाडाचं ताजं फ्रेश लिंबू तोडायचं आणि वास घ्यायचा. सत्य परिस्थिती सांगतोय, असं वास घ्यायचा. जेवढी पण तुमच्यावरती जळकी लोक असतात का लिंबात नुसते कैद होणार आणि ती सगळी काळी शक्ती जी आहे का ती आपल्या शरीरापासून दूरच दूर जाणार. आणि म्हणून तर लिंबाची पावर आहे. अजिजीने सांगितलं की लिंबाचा वापर पण तुम्ही करू शकता. आणि अजून एक मुख्य प्रश्न हा म्हणजे की जे तुम्ही शाखा नंबर 2चे उद्घाटन करणार आहे त्याची तारीख काय असेल? तर तुम्हाला सांगतो मित्रांनो,
आता 12 तारीख डिक्लेअर करतोय आपण उद्घाटनाची आपल्या, कारण श्रावण संपतोय 12 तारखेला. श्रावण संपल्याशिवाय काय आपण हॉटेलचं उद्घाटन करणार नाही. जसा श्रावण संपला तसं इंदापूरमध्ये चालू झाली आपली सुक्का पाटील थाळी आणि कवट्या महाकाल बिर्याणी. कवट्या महाकाल बिर्याणी इंदापूरमध्ये धमाका करणार, धमाका करणार, धमाका करणार, धमाका करणार. हॉटेल जय मल्हार, लाखेवाडी अँड इंदापूर. संपलं की संपलं. हा मित्रांनो, ही महत्वाचा विषय लक्षात ठेवा. संपलं की संपलं. लवकर संपतंय म्हणून संपलं की संपलं. हे होते अजितजी. ह्यांच्या आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेतलं, त्यांच्या प्रगतीपथावर ते कसे पोहोचले, हॉटेल जय मल्हार एक असं मोठं ब्रँड क्रिएट केलं. म्हणून आता त्यांची नवीन ब्रांच चालू होती इंदापूरची शाखा नंबर 2 हॉटेल जय मल्हारची. तर मी यांना शुभेच्छा देते की तुमचा असाच प्रवास चालत राहावा पुढे पण. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद.